राजकारण ते राजकारण आहे, राजकारणाचा विषय हा आपल्या डोक्याच्या बाहेरचा असतोय. पण कसं आहे बुवा, एक आता तुमच्यासारखी लोक येतात म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा सहभाग घेतोय. नाहीतर आपण मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं का आपण राजकारणापासून अलिप्त आहे. तालुक्याचे आमदार कोण आहेत? आता सध्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके आहेत. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम बी तसं फार वाईट बी नाही आणि फार चांगलंही बी नाही, पण जेमतेम बरं आहे म्हणावं लागेल. माजी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार शरद सोनवणेंनी बी बरीचशी कामं केली आणि त्यांचंही काम बरं होतं. कामाचं कोण, बेनके की सोनवणे? नाही तसे आता काम बेनकेंनी बी केलेलं आहे आणि सोनवणेंनी बी केलेलं आहे, पण कामामध्ये थोडासा फरक आहे, विश्लेषण आहे. उजवं काम कोणाचं? हा, उजवं काम कोणाचं? उजवं आणि डावं हे मला कळत नाही. कळत नाही अजिबात नाही. डावा हात कुठला आहे? आता हाताचा विषय आणि ह्या राजकारण कामाचा विषय याच्यामध्ये लय तो तफावती. जास्त काम कोणी केलं, बेनकेंनी का सोनवणे? आता जर कामाचं सर्वे मला पहिले करावं लागेल का बा जास्त काम कोणाचं आहे, बेनकेचं आहे का सोनवणेचं आहे. आता त्याचं सर्वे आपल्याकडे नसल्यामुळं मी कोणाला एकाला उद्देशून बोलू शकत नाही का बा सोनवणेंनी जास्त केले का बेनकेंनी जास्त केले. आशाताई बुचकेंना ओळखता का? फारसा त्यांचा माझा एवढा निगडीत परिचय नाहीये, पण तसा ओळखतोय. त्यांचं काम नाही, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या तोपर्यंत शिवसेनेच्या अध्यक्ष होत्या त्यापर्यंत त्यांनी त्यांचा कार्यकाळ बरा चालवला. बरीचशी सामाजिक कामं त्यांनी केली. माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार बाळासाहेब दांगट हे मला वाटतं आतापासून 5वी पंचवार्षिक असेल त्यावेळेला आमदार झाले होते. त्यावेळेला त्यांनी आमच्याकडं एक हा पेमदार विभागामधला चुळीचा पाझर तलाव जो आहे तो चुळीचा पाझर तलाव त्यांनी केला. त्याच्यानंतर बी त्यांनी बरीचशी कामं केली. तसे ते बी काय म्हणजे बाबा एवढे वाह्यात ठरले नाहीत. पण माऊली खंडागळे, नाही, माऊली खंडागळेंचा आपला एवढा परिचयच नाही. म्हणजे तो माणूस बी माझ्या जवळून गेला तरी मी ओळखू शकत नाही. मोहित डमाले नाही, अंकुश आमले नाही, अनंतराव चौगुले नाही, सत्यशील शेरकर, तो माणूस आपल्या परिचयातला आहे. सत्यशील शेरकर हा, कुठे भेटले होते? अहो सत्यशील शेरकर म्हणजे कसं आहे माहिती का, मी स्वतःच त्यांच्या घरी गेलेलो होतो. शेरकरांच्या घरी? हा, मला एक शिफारस लागत होती. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मला शिपायासाठी हे करायचं होतं आणि त्यासाठी मला शिफारस लागत होती. ती शिफारस लागत होती मला निवृत्ती शेरकरांची, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. आणि त्याच्या अगोदरची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हा विषय सांगितला तरी मला काय बाबा कुठं अडथळा येणार नाही हे मला खात्रीशीर माहिती. निवृत्ती शेरकर मला वाटतं 1985 साली का 86 साली आमदारकीला उभे होते. हो, आता ते तुम्हाला माहिती असेल. हा 85 का 86 ला होते उभे. त्या टायमाला मला वाटतं मी 4थीला किंवा 5वीला शाळेला असेल आणि 5वीला नव्हतोच, शक्यतो 3रीला का 4थीला होतो. त्या टायमाला गुरुवार दिवस होता, मला चांगला आठवते अजून बी. गुरुवार दिवस होता आणि शेरकर साहेब आमच्या आण्यामध्ये प्रचाराला आले. आता गुरुवार दिवस असल्यामुळे त्यांनी अशी केळवाल्याकडून बरीचशी केळाची हे घेतली आणि ती केळं वाटप सुरुवात झाली. आता मी लहान होतो. आता केळं वाटप सुरुवात झाल्यामुळे मी बी इकडून तिकडून पळायचो, पण ते केळं काय माझ्या वाटायला येईना. शेवटी काय झालं, तिकडून शेरकरांची गाडी आली. शेरकरांनी पाहिलं हा मुलगा एवढा लगबगीनं का पळतोय. मग त्यांनी मला हाक मारली आणि म्हणले अरे बाळा तू एवढा लगबीनं का पळतोय. म्हणलं बाबा मला बी थोडीशी घेत नाही, एखाद 2 केळं भेटली तर भेटली. म्हणजे लहान असल्यामुळं आता ती खाऊची आशा, त्याच्यामुळे म्हणलं बाबा मला बी एखाद 2 केळं भेटली तर भेटली म्हणून मी लगबगीनं पळतोय. मग शेरकर साहेब गाडीतून खाली आले आणि खाली आल्यानंतर म्हणले त्या केळवाल्यापाशी चल, आणि तुला काय लागतील ती केळवाल्यापासून उचलून घे, तू बी खा आणि तुझ्या घरच्यांना बी नाही. म्हणजे असा तो माणूस होता. त्याच्यामुळे शेरकर मी चांगलं ओळखतोय. सत्यशील शेरकर